नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बॅक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे जी पाहुणी आलेली आहे तिला आपण बोलूया, पण त्याआधी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आपल्याकडे नाटकांची, सिनेमांची, वेगवेगळ्या कला प्रकारांची मोठी परंपरा आहे. पण मनोरंजन करावं तर दुसऱ्यांनी, म्हणजे कलाकार असावा पण तो दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा आणि आपण फक्त ते पाहावं प्रेक्षक म्हणून. आपल्या घरातलं त्यात कोणी नको. म्हणजे आमच्या लहानपणी हेच व्हायचं. मुलगा समजा म्हणाला की मला नाटकात जायचंय, सिनेमात काम करायचंय, की त्याला आंतरजातीय प्रेमविवाहाला जेवढा विरोध व्हायचा त्याच्यापेक्षा जास्त विरोध व्हायचा आणि मुलगा हाताबाहेर गेला असं सगळीकडे पसरायचं. पण त्या काळात सुद्धा एका मुलीने नृत्य किंवा लावणी या कला प्रकारावरती विश्वास ठेवला आणि स्वतःचं आयुष्य अक्षरशः झोकून दिलं. कधी कधी होतं असं की एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने केलीत की तुमची ओळख निर्माण होते, आणि जर ती गोष्ट तुम्ही सातत्याने आणि निष्ठेने केलीत तर त्या कला प्रकाराची ओळख सुद्धा तुमच्या नावाने व्हायला लागते. या पाहुणीच्या बाबतीत पण हेच झालं. आता यांची ओळख म्हणजे लावणी का लावणी म्हणजे ह्या, असं समीकरण पक्क झालं. जगभरात त्यांनी लावणीचा स्वतःचा असा एक प्रेक्षक तयार केला. आता इतकी माहिती दिल्यानंतर तुम्हाला त्या पाहुणीचं नाव कळलं नसेल हे मला नाही पटणार. तर आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचं म्हणजे सुरेखा पुणेकर यांचं. सुरेखाजी तुमचं जी, सुरेखाजी तुमचं जी, सुरेखाजी हो तुमचं जी, कानाला खडा मंचावर स्वागत जी. ओ सुरेखाजी, ओ सुरेखाजी, ओ सुरेखाजी, ओ सुरेखाजी. क्या बात है. वा 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 वा, मस्त गायलं. तर आज सुरेखा पुणेकर हे नाव कोणाला माहिती नाही? सगळ्यांना माहिती आहे. आपल्या देशात नाही तर परदेशात सुद्धा माहिती आहे. परंतु एका घरातली एक छोटीशी मुलगी सुरेखा पुणेकर होईपर्यंत तिचा प्रवास खूप कमी लोकांना माहिती आहे, आणि तो तुम्ही स्वतःच उलगडावा, तो तुम्हीच सांगावा. मी वयाच्या 8व्या वर्षापासून स्टेजवरती उभी आहे. बर. वडिलांसोबत, बहिणींबरोबर. वडिलांचा तमाशाच्या प्रवासामध्ये वडील, माझा आवाज चांगला लहानपणी होता, वडील मला स्टेजवरती उभा करायचे खुर्चीवरती आणि मला गाणं म्हणायला लावायचे. आता आमच्याकडे पद्धत कशी आहे, हजेरी असती सकाळी, रात्रीचा कार्यक्रम असतो तमाशाचा आणि सकाळी हजेरी असती. हजेरी असल्यानंतर त्या हजेरीला मला उभा करायचे. हजेरी म्हणजे काय? हजेरी म्हणजे रात्री कार्यक्रम केल्यानंतर देवापुढे 3-4 तास देवापुढे कार्यक्रम करावा लागायचा, देवासाठी फक्त गावातल्या. मग ती हजेरीला मला वडील उभा करायचे. मला खूप बक्षीस मिळायचं आणि गाववाले सरपंच पाटील म्हणायचे की कोंडीबा तुझी मुलगी ही खूप तुझं नाव कमवेल, तुझं नाव गाजवेल आणि खूप मोठी हिरोईन होईल ही. तर वडील माझे खूप आनंदी व्हायचे. मग असं करत करत सगळा प्रवास झाला. त्या दसऱ्याला बाहेर पडायचं, ते चैत्र महिन्यात घरी यायचं आणि चैत्र महिन्यापासून मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात 4 महिने माझा क्लास आणि धुण्या भांड्याची कामं. पुण्याच्या आदिनाथ सोसायटीमध्ये आम्ही तिघीजणी बहिणी धुण्या भांड्याची कामं करायचो. आणि कामं करता करता मी एक घरकामाला असायचे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत. त्यावेळेला मला 35 रुपये पगार होता महिन्याला. 35 रुपये पगारामध्ये मी कामाला जाऊन तिथेच राहायचे. मग मी क्लास जोडला सहकार नगरला पुण्यामध्ये. सुहासिनी देशपांडे यांच्याकडं क्लासला जायचे कथ्थकच्या. मग संध्याकाळी 5ला त्या सोडायच्या मला आणि पायी यायचे का आदिनाथ सोसायटीमधनं सहकार नगरला. 5 ते 6, 6:30 असा क्लास करायचे आणि माझ्या पगारातनं 15 रुपये मी क्लासला भरायचे. त्या 35 मधले 15, हा म्हणजे 20 रुपयामध्ये अख्खा महिना भागवायचा. हा, आणि आईला द्यायचे 20 रुपये. मग तुमच्याकडे काय राहील? माझ्याकडे काय नाही, मी जेवून खाऊन असायचे तिथे. आणि मी शिकले कथ्थक, तमाशा करायचा. असं करत करत मग 1 वर्ष चंद्रकांत ढवळपुरीकर मध्ये काढले तमाशा मंडळ. 2 वर्ष दत्तोबा तांबे यांच्याकडे काढले
आणि मग 4थ्या वर्षी आम्ही स्वतःचा फड काढला, लता सुरेखा पुणेकर ह्या नावाने. 2 वर्ष तमाशाचा फड केला. आणि दुसऱ्या वर्षी तमाशा डांग सौंदाना म्हणून गाव होतं नाशिक जिल्ह्यामध्ये. त्या डांग सौंदाण्यामध्ये एक 200 फुटाची दरी होती आणि त्या दरीला खेटूनच आमचा तमाशाचा फड लागला होता, रावठ्या तंबू सगळं. आणि आमच्या शेजारी एक तमाशाचा फड होता. संध्याकाळी लगबग सुरू झाली तमाशाचा फड, यात्रा खूप मोठी. आणि त्यांचं तिकीट बुकिंग सुरू झालं, आमचं तिकीट बुकिंग सुरू झालं. आमचा 1 ते 2 तासात फुल झाला कार्यक्रम. तंबू भरला, त्यांना खूप राग आला. फुल झाला म्हणजे साधारण किती लोक असतात? एक पोली तंबूमध्ये 3 ते 4 हजार लोक. 3 ते 4 हजार लोक. हा, म्हणजे एक पोली तंबू आमचा फुल झाला. आणि आमच्याकडे एक पोलीच होता. एक पोली. हा, तमाशाला 2 पोली असतो, 3 पोली असतो, पण आमच्याकडे एकच पोली होती. म्हणजे 2 पोली म्हणजे 4 ते 5 हजार. 4 ते 5 हजार. 3 पोली म्हणजे जवळजवळ 10,000. तरी 15,000 लोक. 15,000. हा. मग त्या लोकांना चीड आली. चीड आल्यानंतर त्यांनी काय केलं, आमच्या तंबूत घुसले, आमच्या रावटीत घुसले आणि आमच्या जो तिकीट फाडायला माणूस असतो ना, आत लोक घ्यायला, त्या माणसाला धरला आणि त्यांनी मारला. तो पडला बेशुद्ध. त्याला उचलून आमच्या लोकांनी रावटीत आणला. म्हणजे आम्ही ज्या रावटीमध्ये मेकअप करत होतो त्या रावटीमध्ये आणला. आणल्यानंतर तो बेशुद्ध पडून आम्ही पण रडायला लागलो सगळ्यात. आमचं वय पण एवढं नव्हतं, माझी बहीण आणि मी. वडील पण रडायला लागले, सगळे रडायला लागले. मग आता काय करायचं, ह्याला दवाखान्यात तर न्यायला पाहिजे. मग आमच्याकडे एक जीप गाडी होती, ती प्रचार करायची दिवसभर अख्ख्या गावामध्ये. ती गाडी रावटीपाशी आणून लावलेली होती. त्या गाडीमध्ये त्याला टाकला. त्याला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक ढोलकीवाला बसला, तो जरा मुरब्बी होता. अजून एक ड्रायव्हर बसला, अजून एक माणूस बसला आणि तो 4 जण. ती तशीच गाडी गेली त्या 200 फुटाच्या दरीमध्ये. ते सगळे लोक खाली गेले. पण नशीब आमचं एवढं चांगलं की त्यांना काही झालं नाही. कुणाचा हात तुटला, कुणाचं डोकं फुटलं, कुणाला जबरदस्त मार लागला, पण कुणी दगावलं नाही. मग लगेच गाववाले आले. गाववाल्यांनी त्या लोकांना वरती काढलं. तेवढ्या रात्री वरती काढलं. वरती काढून त्यांना दवाखान्यात नेलं. त्यानंतर आम्ही कानाला खडा लावला की आता तमाशा करायचा नाही. मग तमाशा बंद केल्यानंतर मग आम्ही विचार केला आता काय करायचं. मग मी ऑर्केस्ट्रात जायला लागले, माझी बहीण ऑर्केस्ट्रात जायला लागली. मग मी थोडे दिवस 150 प्रयोग मी कथाकलेच्या कांद्याचे केले निळूभाऊंबरोबर. बर. मग तमाशाचा फड कधी काढायचा, यात्रा जत्रा, शिमगा आणि चैत्र, म्हणजे मार्च एप्रिल हा सीझन. हा सीझन फक्त यात्रा जत्रांचा. मग तमाशाचा फड काढायचा. मग दोघी बहिणींची जरा कटकट झाली. तिने तमाशा वेगळा काढला, मी तमाशा वेगळा काढला. मी काढला सुरेखा पुणेकर या नावाने. मग 2 ते 3 वर्ष केला. 1998ला मला शासनाचं पत्र आलं. म्हणजे प्रमोदजी नवलकर, अनिल देशमुख, प्रकाश खांडगे तुम्हाला माहिती असतील. लोककलेचं त्यांना लोककलेचं अभ्यास केला, अकॅडमी आहे त्यांची. मग ते आल्यानंतर त्यांनी मला पत्र दिलं. त्यांनी विचारलं की इथं जुन्या लावण्या कोण गातं, पठ्ठे बापूरावांच्या वगैरे. तर माझं नाव सांगितलं बऱ्याच जणांनी की ह्यांना चांगल्या लावण्या येतात. पण ह्या तुम्हाला कशा येत होत्या? म्हणजे येत होत्या म्हणजे आई वडिलांबरोबर सतत राहून. आणि पुण्याच्या आरिभूषण थिएटरमध्ये माझे वडील तमाशाचा फड चालवायचे. माझे वडील पुणा स्टेशनचे हमाल आणि हमाली करत करत ते तमाशा करायचे. ते कलाकार चांगले होते आणि त्यांच्या तरुणपणी ते नाचत होते. चांगली नऊवारी साडी बिडी घालून नाचायचे. ते कोणती गाणी गात होते ते पण मला माहिती. म्हणजे तुमच्याकडे हे नृत्य आणि गायन ह्याचं जे कौशल्य आहे ते वडिलांकडे. हा, वडील म्हणजे सगळेच व्हिलन तसेच होते, कॉमेडी तसेच होते, सगळे चौरंगी चिरा म्हणतात. ऑलराऊंडर. हा, ऑलराऊंडर. पण त्यांच्या काळात त्यांना अशी प्रसिद्धी नाही मिळाली. त्या काळात असे असंख्य कलाकार आहेत की आजच्या तुलनेत इतके मोठे असूनही नाही त्यांना प्रसिद्धी मिळाली. खूप आहे. तर त्यांचं एक गाणं मला आठवतं, मी गाऊ का? हो, म्हणजे काय? लाख मोलाची एक झोपडी लाभली, लाख मोलाची एक झोपडी लाभली, रंगमहालाची आशा कशाला करू, लाख मोलाची एक झोपडी लाभली.
असं करत करत मग पत्र आलं. पत्र आल्यानंतर नवलकर साहेब मला रावठीत येऊन भेटले नारायणगावच्या. म्हणे 11 आणि 12 तारीख जून महिना लावणी महोत्सव आहे, तर तुम्ही या आणि साजरीकरण करा. 2 लाखाचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह वगैरे सत्कार. म्हणजे स्पर्धा होती. स्पर्धा होती, पण स्पर्धा अशी होती की 2 ते 3 हजार लेडीज होत्या अख्ख्या महाराष्ट्रातनं. 11 तारखेला माझा कार्यक्रम जाहीर झाला, माझा 4था नंबर. त्यावेळेला माझी बहीण पण माझ्यासोबत होती, लता पुणेकर. मग माझा कार्यक्रम चालू झाला. माझा कार्यक्रम चालू झाल्यानंतर तिथे नौशादजी, अमरीश पुरी, बरेचसे आणि सगळं मंत्रिमंडळ. मी पहिलं गाणं सादर केलं, या रावजी बसा भाऊजी. ते 3 वेळा वंसमोर झालं. मग परत एक मधी दुसरं गाणं झालं आणि परत मी पुढे गेले. मग पिकल्या पानाचा देठ सादर केलं. मग ते सादर केल्यानंतर त्याला किती वेळा वंसमोर आलं? त्याला 3 वेळाच वंसमोर आलं. तर नौशादजी खाली बसलेले होते, ते स्टेजवरती आले. त्यांनी 500 रुपयाच्या 5 नोटा मला दिल्या आणि ते स्वतः बोलले की ये लड़की नाचती भी है, गाती भी है और अदाकारी भी करती है. इन 3 गुणों का संगम मैंने मेरे जिंदगी में पहली बार देखा है. क्या बात है. काय वाटलं त्या क्षणाला ते ऐकल्यानंतर? त्या क्षणाला अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का तर मनाला वाटलं की माझ्या वडिलांनी हमाली करून आम्हाला सांभाळलं. आईनी अक्षरशः माझी आई स्वारगेटवरनं गणेश पेठेत पुण्यामध्ये पायपाय जायची आणि पायपाय यायची, कारण तिचं तमाशा फडामध्ये काम असायचं. डोक्यावरती घुंगराची पिशवी, साडी आणि तिचा मेकअप, अशी पिशवी घेऊन ती पायपाय जायची थिएटरला आणि पायपाय यायची. आणि घुंगरं खूप जड असतात. हा, म्हणजे असा तिचा प्रवास, असा वडिलांचा प्रवास. त्याच्यामुळं मनाला वाटलं की मी आनंद अश्रू मला आले. तुम्ही घरकाम करून वगैरे केलंय ना, म्हणजे तुमचंही कष्ट आहेतच की. हा, मग खूप बरं वाटलं. मग ते 500 रुपये दिले. मी अजूनही दिवाळीला त्या 500 रुपयाची पूजा करते. मग सत्कार झाला माझा. 2 लाख रुपये मिळाले. ते 2 लाख रुपये म्हणजे आम्हाला करोडोच्या हिशोबात त्यावेळेस. तुमचे कलाकार आहेत, सहकलाकार, काय त्यांची तक्रार आहे का त्यांना तुमची स्तुती करायची काय? जरा बघूया. फार मोठा कलाकार आहे, बघूया. मी सुरेखा पुणेकर बरोबर काम केलं खतरनाक पिक्चरमध्ये. त्यांचा एक डान्स होता, महेश कोठारीचा पिक्चर, बेर्डे साहेब आणि मी, लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी. ते मला मौका मिळाला त्यांच्याबरोबर मला गाणं वगैरे करायचं आणि खूप मी एन्जॉय केलो. शी इज अ व्हेरी गुड डान्सर. त्यानंतर मी त्यांचा शो बघितलो, लावणी करते ती, आणि वंडरफुल लावणी, खरोखर ते लावणी ज्याला म्हणतात ते करते. पण ती बायकांना आपल्याला शिकायला पाहिजे. सर्व जितके लेडीज आहेत, महिला मंडळी, त्यांना शिकायला पाहिजे की स्वतः कष्ट करून, मेहनत करून, आपल्या पायावर उभं राहून संपूर्ण फॅमिलीला कसं उभं राहायचं. काय वाटलं तुम्हाला? खूप बरं वाटलं. मला घरी भेटायला नेहमी येतात ते. पण एक दिवशी असा प्रसंग आला, कसबा पेठेमध्ये ते घरी आले. त्यांची गाडी खाली लावली आणि ती गाडी बघितली. त्यांना गाडीच्या खाली उतरताना हे आमच्या घरावरती असा मोर्चा, म्हणजे इतके लोक त्यांना बघायला. तर अक्षरशः मी म्हणते ना, ती बिल्डिंग पडली असती एवढं एवढं हे. तेव्हापासून कानाला खडा लावला. मी त्यांना पुण्यामध्ये कसबा पेठेत नाही बोलवत. पण एक चित्रपट तुम्ही केलात आणि तरी सुद्धा त्या माणसाचं फार माणूस साधा आहे आणि खूप साधा आहे आणि गरिबीतनं वर आलेला माणूस आहे. आता नटरंगी नार कशी उभी राहिली? लावणी महोत्सव झाला, त्याच्यानंतर सगळा लावणी महोत्सव तेव्हा दूरदर्शन फेमस होतं आणि दूरदर्शनला सगळ्या बातम्या छापल्या गेल्या माझ्या फोटोसहित. मी कसे केस उडवले, मी कसा डोळा मारला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पूर्ण स्क्रीनवरती दाखवायचे टीव्हीला. आणि केस कसे उडवले मी, कसं कसं माझं वर्णन सगळं ते पेपरामधनं आलं. चित्रलेखा, लोकप्रभा, ह्या सगळ्या पुस्तकांमधनं आलं. तर ते पुस्तकसुद्धा आम्ही विकत आणलं. आम्हाला फोन यायला लागले अकलूजवरून मराठा सेवा संघाचे फोन यायला लागले. ते म्हणले की जसं तुम्ही लावणी महोत्सवात कार्यक्रम केला
आम्ही टी व्हीला पाहिला तसंच आमच्या गावामध्ये आमच्या देवळाच्या मदतीसाठी कार्यक्रम ठेवायचा आहे. मी म्हणलं तर कार्यक्रम कसा करायचा, आपण तर तिथं एक तासच आपण सादरीकरण केले, हा 3 तास कसा करायचा. तर माझ्या डोक्यात काय आलं की आता आपल्याला नाट्यपूर्ण बांधणीचा जर कार्यक्रम आपण केला तर काय होईल. तर 3 तासामध्ये किती लावण्या केल्या पाहिजेत. एक लावणी तर 3 मिनिटं चालती हे आम्हाला माहिती आहे. मग आपण जर 30 लावण्या बसवल्या तर तो कार्यक्रम 3 तास चालेल. हा आणि मध्ये मध्ये थोडीशी बतावणी घालूया आणि करूया आपण. मग आता प्रश्न पडला नाव काय ठेवायचं कार्यक्रमाचं. तर चित्रलेखा पुढे होती, त्याच्यामध्ये पंढरपूरच्या उत्पादांनी लावणी गायली होती. नटरंगी नार उडवी लावणीचा बार करी काळजात वार. तर ते सगळं माझा फोटो आणि ते सगळं लावणीचं वर्णन त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. मग तेच लावणीचं घेतलं आणि आम्ही तेच नाव घेतलं नटरंगी नार आणि कार्यक्रम सुरू केला आम्ही. काय या तुम्ही ज्या वेळेला 2 लावण्या सादर केल्यात 98 साली, तेव्हा हा आमचा गायक आहे, तो जन्माला आला असेल की नाही मला माहीत नाही, पण तो जर तेव्हा तिथे असता तर त्यांनी नक्की वन्समोर दिला असता. तर त्याचा राहिलाय त्यावेळेचा वन्समोर. तो आता जर वन्समोर देईल तर आम्हाला थोडं सादरीकरण दाखवाल का तुम्ही. मराठा सेवा संघाचा कार्यक्रम घेतला त्यांनी ऍडव्हान्स दिल्यानंतर अकलूजला तो कार्यक्रम ऍडव्हान्स घेतला सगळं. तोपर्यंत डोक्यात काही नव्हतं. काहीच नव्हतं. 3 तासाचं काहीतरी करायचं. 3 तासाचं आपल्याला काहीतरी करायचं. तर नटरंगी नार उडवी लावणीचा बार असा कार्यक्रम आम्ही तयार केला. मग गेलो तिथं कार्यक्रम सुरू केला. 3 तास कार्यक्रम केला. त्या लोकांना 1,35,000 बुकिंग झालं त्यावेळेला 1998ला. म्हणजे आजच्या काळात किती झालं असतं ते झालं होतं 50च्या घरात गेलं असतं. बापरे. सगळं धरून 50 लाखाच्या घरात गेलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक थिएटर फिरायला लागलो. पहिला बालगंधर्वला केला, नंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, तुम्हाला सांगते मुंबई, सगळीकडे फिरायला लागलो. पण लावणीला काय बुकिंगच नाही हो. पहिला शो टाकला तर 3 प्रेक्षक, 3 जण. 3 प्रेक्षक नटरंगी नारला. का तर लावणी बदनाम ना हो, कोण येणार लावणी बघायला. मग मी 3 प्रेक्षकात सुद्धा कार्यक्रम करायचा केला पूर्ण. पण एवढं व्हायचं की ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी पत्रकार यायचे. पत्रकार म्हणायचे आम्ही तुम्हाला लावणी महोत्सवात बघितलेले, मग तुम्ही हा कार्यक्रम कसा केला, का केला, कशा पद्धतीने तुम्ही हे केलं. मग मी सगळं सांगायचे, पार्श्वभूमी अशी अशी आहे. आणि त्या 3 प्रेक्षकांना काय म्हणायचे, दादा तुम्ही आज आलात तर परत तुम्ही या आणि 4 लोकांना सांगा की आमचा कार्यक्रम चांगला आहे म्हणून. आणि आत्ता तुम्ही एकटे आलात पण पुढच्या वेळेला तुमच्या मिसेसला घेऊन या. मग असं करत 1.5 वर्ष बुकिंग नव्हतं अजिबात. नुकसानच चालली होती. माझ्यावर कर्ज झालं. कर्वेनगरचं घर पण मी विकलं. ते विकून कलाकारांचं कर्ज फेडलं. असं करत मग मनोहर नरे होम नाट्यगंधाचे निर्माते त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एक कार्यक्रमात यायचं आहे मायाताईंबरोबर. तुम्ही बैठकीची लावणी करायची आणि मायाताई खडी लावणी करणार.
मग ठरलं त्यावेळेला मला 9,000 पेमेंट ठरलं. माझे 4 कलाकार, मी आणि येणं जाणं त्याच्यामध्येच. मग आले मी शिवाजी मंदिरला. पहिलाच प्रयोग त्यांनी पुकारला 16,000 देखणी. 16,000 देखणी. 16,000 देखणी. आणि मग पहिलाच प्रयोग शिवाजी मंदिरला हाऊसफुल. वाह. नरे साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात शो लावले, सगळीकडे हाऊसफुलचा बोर्ड. जिथे जिथे 3 प्रेक्षक रिकाम प्रयोग केले तिथेच एक सुद्धा जागा नाही, सगळं भरलेलं. मग ते झाल्यानंतर एक संक्रांत आली. मग संक्रांत आल्यानंतर आम्ही एक विचार केला की आपण जर लेडीज कार्यक्रम केला फक्त महिलांसाठी तर काय होईल. म्हणजे कसं की जिद्द होती मनात की तमाशाच्या फळांमध्ये ज्यावेळेस मी लहान असायचे त्यावेळेस मी लोकांच्या दारावरती जायचे आणि पाणी मागायचे. तर अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत, लेडीज मागं जायची आणि पुरुषाला पाणी घेऊन पाठवायची. तेव्हापासून मला खंत होती की असं का, तमाशातली बाई दारात आली म्हणून घरातल्या सासरवसनींनी लगेच मागं जायचं, हे असं का, ही खंत खूप होती. आणि त्यावेळेला लेडीज तमाशा बघत नव्हते. मग मी सांगितलं की एक शिट्टी, एक गजरा आणि तिळगुळ, 2 मुली तिकीट काढलं लेडीजनी की ते त्या बाईच्या हातात तिळगुळ, एक शिट्टी आणि गजरा द्यायचा, बायकांना शिट्टी वाजवायला. मग बालगंधर्वचा शो नटरंगी नारचा हाऊसफुल झाला ना, लेडीज स्पेशल हाऊसफुल झाल्यानंतर हे पेपरबाजी खूप झाली त्यावेळेला. मग इकडे 15 दिवस इकडे 16,000 देखणीला, 15 दिवस तिकडे नटरंगी नारला. मग आता काय करायचं. मग इकडं जरा कटकट सुरू व्हायला लागली की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट शो पण भरपूर यायला लागले. मग मी जरा थोडं आत्ता सांगते की मी थोडं टाळाटाळ करायला लागले, कारण इकडे पेमेंट मिळायचं, तिकडं भरपूर पैसे मिळायचे. म्हणलं मला नाहीच करायचं, माझं कुटुंब मोठं आहे. आणि मी कानाला खडा लावला, म्हणलं आता करायचं ते स्वतःच करायचं आणि आपलं बघायचं. नटरंगी नार आणि 16,000 देखणीपर्यंत आलो. पण या आधीचा जोपर्यंत तो प्रवास आहे इतका, त्या प्रवासामध्ये तुमची एक साथीदार आहे, म्हणजे तुमची बहीणच आहे. तर निश्चितच हे काही सगळं असं काही कापसाच्या गादीवरची चाल नव्हती, काटे कुटे भरपूर होते, त्यात तिची साथ होतीच. आपण त्यांना बोलावूया. काय तुम्ही कानाला खडा लावलाय तुमच्या बहिणीच्या बाबतीत? सगळी गरिबी काढली, सगळं झालं. मग आता नाव मोठं झालं, ती चांगल्या ठिकाणी प्रोग्राम अमेरिकेला जाऊन आली. मग मला तिच्याबद्दल चांगलंच वाटतं ना. माझं स्वप्न होतं की आम्ही एवढं गरीब आहे तर कुणीतरी मोठं बी झालं पाहिजे, म्हणजे ते एकाच्या पाठीमागं सगळं घर चालतं. तर थोरली बहीण डान्स करायची आणि तिच्या पाठीमागं मी जायचे, ती आईच्या बरोबर जायची, माझ्याबरोबर ही यायची. तर पहिलंच म्हणजे कार्यक्रम आम्ही केला काळूबाळूमध्ये, नंतर आम्ही गेलो दत्तोबा तांब्यामध्ये. हे करता करता मी म्हणलं लोकांमध्ये जाण्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी करू. पगार मिळायचा 150 रुपये, त्या 150 रुपयात काय भागणार, स्वतः काहीतरी केलं तर आपल्याला पैसे जास्त मिळतील. मग आम्ही लता सुरेखा पुणेकर आपण असा फळ उभा करू. तर मग आम्ही पार्टी काढल्याच्या नंतर खूप गाजली पार्टी. 9 वाजता छबिना चालू व्हायचा गावचा, 12-1 वाजेपर्यंत गावचे पुढारी लोकांचं देवाची मिरवणूक चालायची, तोपर्यंत कलाकार झोपलेले. आम्ही मेकअप लावून झोपायचो. 1 वाजता तमाशा चालू झाला की सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत का तो तमाशा करायचा. बाहेरगावचे खेडेगावच्या बायका पुढं पुरुष लोक सकाळी उजाडलं ना मग तो तमाशा तुम्ही बंद करायचा. जर काय तुम्ही तमाशा 6च्या आत बंद केला हे गाववाले म्हणायचे पैसे नाही. का हो, अहो ह्या माणसांनी काय रात्रीचं जायचं का रस्त्याला, तुम्ही उजेडपर्यंत तमाशा करा ना. मग आपण तो 6 वाजता तमाशा बंद केला की मग लगेच हो ती हाजरी चालू करा देवाची. देवाची हाजरी कशी होती माहिती का, 9 वाजता हाजरी चालू केली की 4 वाजेपर्यंत
दुपारी तमाशा चालू. मग त्यात वगनाट्य बी लावायचं 3 तासाचं. आम्ही संध्याकाळचं जेवायचं रात्रीच्या 5 वाजता आणि दुपारचं जेवायचं सकाळी 5 वाजता. का नाही रोग होणार? मग मला तुम्ही सांगा कोणचा कलाकार चांगला मेलाय? पॅरिलेस तरी होणार, कॅन्सर तरी होणार. जेवण नाही पोटाला, वडापाव आणि भेळ. बाजारात भेळ आणली की भूक लागली भेळ आणा, तो रातभर भेळच खायचा. पुढं कला दाखवायची. पुढं गेलं की त्या गावाला हे गाणं चांगलं म्हणता काय नाही रे तमासगिरांनो, नाही तर तुमचं बरोबर. हो साहेब करतो, तुम्ही ऐका. म्हणजे हे तमाशातलं रुटीन, तमाशातलं ही रूट. मग तमाशा बंद केला की गाडीत बसायचं, दिवसभर गाडीत आणि रातभर तमाशा. कवा झोपायचं कवा जेवायचं, हे असला प्रवास केला आणि अशी जिंदगी काढली. मग नंतर कानाला खडा लावला, म्हणलं बाबा थोडंसं काहीतरी बदला. मग आता ती बी करते कार्यक्रम, मी बी करते. इकडं आलं तेव्हा 2 रुपये आम्हाला जरा मिळतात. तमाशामध्ये कसे मोजके पैसे मिळायचे. मग तुम्ही तुमचा वेगळा व्यवसाय का सुरू केला? वेगळा व्यवसाय, पैसा वाईट आहे. तिचं लग्न झालं, माझं लग्न झालं. तिच्या नवऱ्याला वाटलं की आपण स्वतः करावं, माझ्या नवऱ्याला वाटलं की पैसा वाईट आहे ना, पैसा वाईट आहे ना. झालं आमचं वेगळं. म्हणलं तुझ्या हाताने तुझं नाव पूस. मी नाही, लता सुरेखा नाव होतं. म्हणलं कानाला खडा, तिला जायचंय ना तिला जाऊ दे, आपलं सेपरेट करा. भांडणाचा विषय काय नाही, गोडी गुलाबी सेपरेट झालो. माझी नेहमी इच्छा असायची की माझ्या बहिणीने पुढं जावं. ती गेली काय, मी गेले काय, काय वेगळं नाही. आम्ही दोघी बहिणींनी आईवडिलांचा संसार सांभाळला, कलाकारांचा संसार सांभाळला, आमचा संसार सांभाळला आणि पब्लिकची मनं आम्ही शांत केली. त्या काळामध्ये तुम्ही दोघी बहिणी मिळून काही नृत्य किंवा गाणं सादर करायचं का? मग तर करायचो ना. मग आज त्याची एक झलक. त्या टायमाला मी पोटासाठी नाचते गाणं. तुम्ही दोघी गायला तर ते गाणं? दोघी म्हणू, पण दोघी म्हणा तर. नाही, तिला म्हणू द्या आता. लाज धरा पाहुणा जरा, जनाची मनाची, जनाची मनाची. पोटासाठी नाचती मी परवा कुणाची, पोटासाठी नाचती मी परवा कुणाची. लाज धरा पाहुणा जरा, जनाची मनाची. लाज धरा पाहुणा तुम्ही, जनाची मनाची, जनाची मनाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, परवा. तुम्ही इथे आलात आणि मनमोकळेपणे बोललात त्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही समोर सांगा. तुम्ही जे काम करायला सुरुवात केली तेव्हा तुमच्या कुटुंबाचा घरच्यांचा सपोर्ट होता, तरी सुद्धा लोकांचा दृष्टिकोन बरा नसायचा. हो हो. आता त्याच्यात काही फरक पडलाय? आता खूप फरक आहे. म्हणजे महिलांमध्ये फरक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांमध्ये फार मोठा फरक झालेला आहे. लावणी बघायला लोक सभागृहामध्ये येतात म्हणजे येतात. आणि खेडेगावी तर महिलासुद्धा, म्हणजे इतका फरक झालेला आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये महिला खुश आहेत की आम्हाला थिएटरमध्ये जाऊन लावणी बघता येते केवळ सुरेखा पुणेकरांमुळं. म्हणजे मला वाटत होतं लहानपणी, मला जी खंत होती ती माझी पुरी झाली. किती 10-12 हजार 15 हजार प्रयोग झाले असतील? नाही, 7,000 प्रयोग. समाजाने अख्ख्या कानाला खडा लावला पाहिजे, विशेषतः पुरुषांनी, की जो कार्यक्रम बघू नये असं त्यांना वाटत होतं आपल्या घरच्या स्त्रीनी, त्या कार्यक्रमाची सगळी दारं उघडी केलेली एक स्त्री आहे. आणि यापुढे अशा पद्धतीची कुठली बंधनं या आपल्या समाजात चालणार नाहीत. कानाला खडा लावा आजपासून. तुम्ही तो महिला शो त्याची सुरुवात झाल्या तिन्ही सांजानी केली, ते आम्हाला तुम्ही गाऊन दाखवल्याशिवाय कळणार नव्हतं का?
झाल्या तिन्ही सांगा करून शिंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांगा करून शिंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. दिल्लाच्या देव्हाऱ्यात मांडील मी पूजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांगा करून शिंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. वाट पाहते मी ग येणार साजन माझा. कार्यक्रम करतात तेव्हा कुटुंब गर्दी असायची अशी, आणि मग काही काही ठिकाणी असं झालं होतं की प्रयोगाला थिएटर द्यायचे नाहीत कारण थिएटरची नुकसान व्हायचं वगैरे. मग तुमचा काही दोष नाही, लोकांचा आहे, पण अशा पद्धतीचा हा समुदाय सगळा एकट्या बाईने हँडल करणं कसं काय तुम्ही सगळं जमवत होतात? आता हे जी दंगा किंवा खुर्च्या तोड ह्या गोष्टी आता हल्ली व्हायला लागल्यात. पण माझा कार्यक्रम असा होता 1998 पासून सुरू केला ते 2010 पर्यंत. असं म्हणजे माझ्या कार्यक्रमाला कधीच दंगा कसला काही झाला नाही. लोक म्हणतात ना सुई पडली तर आवाज येईल. आणि आता काही कार्यक्रम निघालेत तर त्या कार्यक्रमांमुळं खुर्च्या तुटतायत आणि दंगा होतोय. काय म्हणजे वेगळं काय झालंय आता? वेगळं काहीतरी दाखवायला लागलेत आताचे कलाकार. मला वाटतंय की सादरीकरण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. व्यवस्थित नाही ठेवलं तर ही कला बंद होईल आणि लावणी ही बदनाम होईल. म्हणून सगळ्या लावणी कलावंतांनी सादरीकरण व्यवस्थित ठेवावं. कारण आज जर आपण ओपन कपड्यामध्ये अर्धवट कपड्यामध्ये जर कार्यक्रम केले तर आपल्या पुढच्या पिढीने काय करायचं? आपण अर्धे घातले मग त्यांनी अख्खेच कपडे काढायचे का? तर माझी नम्रतेची विनंती आहे लावणी कलाकारांना की आपलं अस्तित्व आपण जपून ठेवावं, सादरीकरण व्यवस्थित करावं, जेणेकरून तिकीट काढून प्रेक्षक आपल्याला बघायला आला पाहिजे. असं माझं अदा बघितली पाहिजे. तुमचं अंगविक्षेप नाही बघितलं पाहिजे, तुमची कला बघितली पाहिजे. हल्ली कला राहिली नाही हो. आता मुली काय करतात, तसं नको करू. तुझी कला दाखव. तुझी कला बघून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. हे माझं मत आहे. मी दुसरं कुणाला नावं ठेवत नाही किंवा दुसरं कुणाला बोलत नाही. पण माझं मत असं आहे की मी ज्या लावणीसाठी एवढे कष्ट घेतले, लावणी घराघरात पोचवली, मग आता त्या लावणीची अवहेलना नको म्हणून सादरीकरण व्यवस्थित कलावंतांनी करावं. खरंच खरं. एक मैत्रीण तुमचे कौतुकाचे बोल जरा ऐका बरं. आम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी असे दौरे करायचो. त्या दरम्यान ना पाटील नावाचे गृहस्थ नेहमी ते प्रत्येक कार्यक्रमाला मला काही ना काहीतरी खाऊ 2-2 पिशव्या भरून ते घेऊन यायचे. पण तो खाऊ माझ्यापर्यंत कधीच पोचला नाही. आणि ते मला काही दिवसांनी कळलं की हा खाऊ ते माझ्यासाठी आणायचे. आणि तो खाऊ जेव्हा मला कळला आणि मी तो खात असताना सुरेखाताईंनी पाहिलं आणि ते मला ओरडल्या की अगं ए वेडी, तू काय खातेस? हे तो पाटील नेहमी आणतो तुझ्यासाठी, असं खात जाऊ नकोस, काही जाशील नाही तर त्याच्या मागे पळत पळत. त्याच वेळेला मी कानाला खडा लावला होता की ताई सांगतात त्या बरोबर आहे.
तुम्ही आजारी पडला होतात आणि त्या दरम्यान कार्यक्रमाला तुम्हाला खरंच उभं राहता येत नव्हतं आणि तुम्ही मला स्वतःचं नाव देऊन त्या स्टेजवर मला उभं केलं आणि मी सुरेखा पुणेकर बनून मी तो परफॉर्मन्स केला. मी ते आज ताग्यात विसरू शकत नाही. सुरेखा पुणेकर बनणं हे या जन्मी कोणालाही शक्य होणार नाही आणि तुम्ही माझ्यासोबत आहात त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानेन आणि पुन्हा एकदा थँक्यू. पण हा जो तुम्ही सावधानतेचा इशारा दिला तो अत्यंत योग्य होता का? म्हणजे असं होऊ शकतं का? होऊ शकतं ना. होईलच असं नाही, पण होऊ शकतं. होऊ शकतं. शेवटी अनुभव तो दुसरं काही शिकवत नाही. बरं, अचानक एकदम तुम्ही सगळं हे करता करता अमेरिका, हे कसं काय घडलं? खरं तर 2001 पासूनच 16,000 देखणीला मागणी होती आणि 16,000 देखणीचे जोरात प्रयोग आणि नटरंगी नारचे पण जोरात प्रयोग. मी इकडे असे काय करता 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 माझं हे आणि मी म्हणलं मला अमेरिकेला जायचंच नाही आणि 2003 पर्यंत काहीच विचार केला नाही. पण 2003ला विचार केल्यानंतर अमेरिकेला जायचं ठरल्यानंतर सुधीर दरवर्षी जायचा, तुम्हाला माहिती. तर मी म्हणलं आयडिया विचारू आपण सुधीरला. मग सुधीरला मी फोन केला तर तुम्हाला माहिती त्याचा स्वभाव चांगला स्वभाव. बरं, मी म्हणलं सुधीर मला अमेरिकेला जायचंय, मला फोन येतोय. कुणाचा फोन येतोय? ते मराठी मंडळाचे अध्यक्ष. तर कशा रीतीने ठरवू? मला म्हणे मी त्यांच्याशी बोलतो, मला नंबर दे. मग मी नंबर दिल्यानंतर बाबा पठाण वगैरे ते सगळे बोलले. त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्यांनी मला फोन केला, आपण एक काम करू, मुंबईची लावणी आणि अमेरिकेची पाहुणी असा कार्यक्रम करू. तर मी म्हणलं मी विचार करून सांगते. मग नंतर सगळी चर्चा झाली, बाबा पठाण वगैरे आम्ही सगळे बसलो आणि विचार झाला. तर ते म्हणले की असं नाही, कुणाचा कार्यक्रम मागितला आहे? नटरंगी नार मागितला. म्हणल्यावर नटरंगी नारच जाणार ना. आणि नटरंगी नार म्हणजे सुरेखा पुणेकर म्हणजे नटरंगी नार. मग त्याला सांगितलं मी अमेरिकेची पाहुणी आणि मुंबईची लावणी हा जर कार्यक्रम असेल तर मी येऊ शकत नाही, कारण माझं नाव झालंय ते नटरंगी नारमुळे. नटरंगी नार कार्यक्रम असेल तर मी येऊ शकते, नाही तर तुम्ही करून दुसरा कुठलाही कार्यक्रम करा आणि जावा तुम्ही. ते म्हणे नाही. मग परत फोन केला त्याने, म्हणजे ते सुरेखा पुणेकर मागतात ग. तर मग म्हणलं नटरंगी नारच कार्यक्रम जायला पाहिजे आणि कार्यक्रमाचं नाव ठरलं न्यूयॉर्क नटरंगी नार. 30 जुलैला आम्ही गेलो अमेरिकेला. 2 महिने अमेरिकेत होतो आम्ही, 30 जण होतो आम्ही. मग तिथे गेलो, कार्यक्रम केले. शेवटचा एक कार्यक्रम झाला शिकागोला. न्यूयॉर्कला ज्या बिल्डिंगी पडल्या ना तिथेच थिएटर येते, मेडिसिन स्क्वेअर, तिथे कार्यक्रम झाला. तर 7-8 हजार प्रेक्षक होते आणि तिथली प्रसिद्धी पण खूप चांगली होती. पेपर्स आहेत माझ्याकडे, तिकडचे फोटो आहेत माझ्याकडे. खूप तिथला एक व्हिडिओ क्लिप आहे आमच्याकडे. आहे का? बघा. अहो 80 नाटकं बसवलेत त्यांनी. प्रत्येक नाटकात 5 कलाकार म्हटलं तर 400 कलाकार त्याच्या तालावर नाचतात आणि तुम्ही त्याला आपल्या तालावर नाचवलं. पण छान नाचलाय ना तू. खूप छान नाचलाय. आणि ते ही सुधीरची आयडिया आहे ही. हा, सुधीर म्हटलं हे गाणं करायचंच आणि विजय तूच करायचं. खूप खूप चांगला परफॉर्मन्स दिला त्यांनी बी आणि आम्हाला पण खूप मजा आली करताना. तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात अनेक वर्षात, पण परिस्थिती फारशी बदललेली नाही. ती बदलायला पाहिजे असं तुम्हाला नक्की वाटतं? काय काय उपाययोजना तुमच्यामध्ये करायला? उपाययोजना अशा आहेत की गरीब कलावंत जे आता आहेत खेडेगावचे, बऱ्याच वर्ष त्यांनी तमाशाचे फड केल्यात. आज कलाकार खूप, मी जवळून बघते की कलाकार माझ्यापाशी येऊन रडतात आणि सरकार काही त्याच्याकडे लक्ष देत नाही, काही बरोबर नाही. आणि ह्या 2-3 वर्षामध्ये खूप कलावंतांचा उपासमार झालेला आहे. खूप कलावंत आज बेरोजगार आहे.
कार्यक्रमच नाही आहे हो. आज कलावंत हा घरात बसू नये, कार्यक्रम मिळतच नाही आहे. अशी भरपूर लोकांची ओरड आहे. आज तुम्ही बालगंधर्वला जर गेले ना तर तुम्हाला तिथं कलाकार फिरताना दिसतील, पण त्यांना कार्यक्रम नाही आहे. खूप परिस्थिती ह्या 2-3 वर्षामध्ये तर जास्त बिघडली. याला कारणीभूत कोण आहे? सरकारच असणार ना. आज कलाकारांच्या बायका धुण्या भांड्याची कामं केल्याशिवाय त्यांना पोट भरता येत नाहीये. नम्रतेची विनंती आहे माझी महाराष्ट्राला. ज्या देवासमोर तुम्ही हजेरी लावली त्या देवाला आपण साकडं घावले आणि त्याला प्रार्थना करू की हे दिवस लवकरात लवकर बदल. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल झी मराठीतर्फे तुम्हाला एक प्रेमाची भेट देतोय मी. अरे वा. सुरेखा त्यांनी लावणी फक्त सादर नाही केली, त्या लावणी जगल्या. त्यांनी लावणीवर अवलंबून असलेली अनेक कुटुंब जगवली आणि उंबरट्या बाहेरच ठेवली गेलेली कला आज त्यांनी चुलीसमोरच्या गृहिणीपर्यंत नेऊन पोहोचवली. त्यांना या कानाला खडाच्या मंचावरून आपण सलाम करूया. त्यांची प्रार्थना ऐकली जाईल अशी आपण आशा करूया आणि भेटूया पुढच्या भागात. पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. सपनामध्ये नागिन मी आणि तुम्ही झाला नाग. गारुड्यानं तुम्हा पकडता आली मला जाग. गारुड्यानं तुम्हा पकडता आली मला जाग. बाई आली मला जाग. बाई आली मला जाग. बाई आली मला जाग. तुम्ही राजाचे रूप घेतले, मी तुमची हो राणी झाले. घोड्यावरती मला घेतले, मी हो तुमच्या पुढे बैसले.